तर कसं आहे मंडळी, आज हे आणि आपण हे काय कापू राहिलो तर सांगतो तुम्हाला. आज करायची होती खिचडी आणि घरचे म्हणे आम्ही काही करीत नाही, तू करायची तर कर. तर डायरेक्ट कापून घेतलं सगळं कापाला आणि बटाटे तर असे कापले होते. दर्शक 2 मिनटं पातेल तापू दिली, त्याच्यात तेल मिरच्या टाकून घेतल्या, रपा हलवून घ्यायचं गारा 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 गारा. ते भाजलं काय म्हणजे ते होईन पण भाजून घ्यायचं चांगलं. चांगलं ढोबळ्या मिरच्या टाकलं, तळून घेतल्या, मोठ्याला खापं केलं ते नादच ठेवाच नाही, एक लहान लावायचं. बटाटे तुम्हाला तसं लागले तसे कापून घ्यायचे. आपल्याला मोठेच लागले, लहान लवकर सापडत नाही खिचडीत. मग काय त्यांना चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये, रागची विशेष ठेवाच नाही डायरेक्ट. मग तुम्हाला मसाले जे असेल ते टाकून द्यायची, तेवढे असेल तेवढे, जेवढे लागत तेवढे, नाही तर तेवढे टाकून द्यायचे. दुसऱ्या दिवशी पाण्याला बाटल्या घेऊन तसं काही करायचं नाही. शेंगदाणे टाकायची, कढीपत्ता, राप हालून घ्यायचं मस्तपैकी. हळद मीठ मिरची बिरकूट सगळं टाकून द्यायचं, तेवढं लागेल तेवढे, त्याचं काही विशेष ठेवाच नाही डायरेक्ट. मग कसं गारा हलवून घ्यायचं त्याला सगळं हलवून घेतलं का. त्याच्यात अजून काही कमतरता असेल तर आपण आज मीठ टाकलेलं नाही, म्हणजे आता मसाला टाकून घेऊ. पहिले मीठ नंतर टाकू. मसाला आहे, मॅगी मसाला आहे, पुडी होती तुम्हाला काय ठेवायची, मॅगीत नंतर करता येईल त्यासोबत त्या पुढे गारा टाकून घेतली का काही विशेष नाही लगे. चव एक नंबर देते. तुम्ही टाकून तर आपल्या ऐका, तुम्ही आपला ऐकायचं पुढं जाशाल. याला हलवून घ्यायचं गारा कसं सगळं एकत्र झालं पाहिजे. खिचडी काय म्हणतात, मसाला आणि नाद नाही करायचं डायरेक्ट. अजून आपल्याकडं कोबी बी जरसं प्याळावर पाणी टाकून घ्यायचं, मसाला जळणार नाही म्हणून. मग आपण जरसं अर्धा प्याला पाणी टाकून घेतलं, मग गारा हलवून घेतो पहिले. याला चांगलं हलवून घेतलं का तरी आपलं त्याच्यात मीठ टाकून घेऊ आता पहिले. मीठ टाकलं आपल्याला तेवढं लागत तेवढंच मीठ घ्यायचं, नाही गॅसान डबा बरं अवघड काम म्हणजे. मीठ घेतलं हलवून गप गारा हलवून घ्यायचं त्याला चांगलं ना. असे फोडं यायला दिसले त्याचं पाणी टाकून घ्यायचं किती मोठं. आपलं काही पातेल दिसणार नाही एवढं टाकताना, कारण की आपलं कॅमेरा नेट सेट नाही झाला. आपल्याला तेवढं लागलं तेवढं पाणी टाकून घ्यायचं, मग त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवलं का ते होऊन द्यायचं. तर सणले तांदूळ टाकायचे दोन टाकायचे, नारळ ठेवायचे डायरेक्ट, काही राहिलंच नाही पाहिजे. खिचडी झाल्यावर आपण ही खिचडी खाऊन तेवढी खिचडी उरली तेवढ्याच व्हिडिओ दाखवला तुम्हाला, कारण की त्याच्यातले मसाले सगळे खाऊन टाकेले, खिचडी संपून गेली.